जालना शहरातील अनधिकृत डिप्या आणि रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत पोल हे लवकरच हटवले जातील। तसेच महापालिकेच्या परवानगीशिवाय कोणतेही काम दुसऱ्या विभागाने करू नये अशा कडक सूचना महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिलेल्या आहेत। नमस्कार मित्रांनो, कालच आपण पद्मावती नगर जे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अंबर हॉटेल रोड येथे स्थित एक कॉलनी आहे, या कॉलनीतील नागरिकांना काही समस्या होत्या, आपण त्या जाणून घेतल्या आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या। तिथे असलेल्या एका बँकेच्या समोर एक डीपी प्रायव्हेट ट्रान्सफॉर्मर लावण्यात आलेला आहे। तसेच त्यांचं जे जनरेटर आणि एसीच्या आउटडक्ट जे बाहेर आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। त्याबद्दल वृत्त प्रकाशित केले होते आणि ते प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत आयुक्त खांडेकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ते बँकेच्या समोर असलेली डीपी ही हटवली जाईल असं सांगितलं। तर नेमकं आयुक्त संतोष खांडेकर साहेबांनी काय सांगितलंय हे आपण पाहूया। शहरात एकीकडे अतिक्रमण काढण्याचं काम जोरात चालू आहे, पण काही ठिकाणी HDFC बँकेच्या समोर MSCBची एक अनधिकृत डीपी लावण्यात आलेली आहे। त्या संदर्भात आपल्याला शहरात मोठ्या प्रमाणात म्हणजे पूर्वी रस्ते छोटे नव्हते, कारण रस्ते आपण डेव्हलपमेंट प्लॅनप्रमाणे रुंद केलेले नाहीत, पण जे आहेत त्याच रस्त्यामध्ये महावितरणचे पोल मोठ्या प्रमाणात आहेत। आपण ज्या ठिकाणचा उल्लेख केला त्या ठिकाणच्या DP संदर्भात मी त्यांचे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्याशी बोललो आहे आणि त्यांनी त्याच्यावर ते संबंधित ठेकेदारांना सांगून ते हटवण्याचं आश्वासन दिलं आहे मला। या व्यतिरिक्त महापालिकेमार्फत ही आपण अशी जी म्हणजे खूप वर्षापूर्वीची जी पोल्स आणि DP आहेत ज्या रस्त्यात येतात आणि वाहतुकीला अडथळा करतात त्याबाबतचं टेंडरही केलं आहे आणि ते अंतिम टप्प्यात आहे। वर्क ऑर्डर या देण्याच्या आम्ही याच्यामध्ये आहोत। वर्षानुवर्षे जे आहेत ज्या स्थितीत आहेत ते तर काढण्याचं चाललं आहे, अशा अवैध डिप्या लागलेल्या आहेत जागोजागी, नवीन बांधकाम आहेत, त्यांना पार्किंग सुद्धा नाही आहे, त्याबद्दल आपण काय म्हणजे आव्हान काय? नाही, काय आहे की महावितरण असेल किंवा महापालिका वगळता इतर कोणतंही प्राधिकरण असेल, कारण शहराच्या हद्दीपर्यंत महापालिका ही प्लॅनिंग अथॉरिटी आहे आणि प्लॅनिंग अथॉरिटीच्या लेखी आणि परवानगीशिवाय कोणतंही डेव्हलपमेंट वर्क कोणत्याही प्राधिकरणाला इथं करता येत नाही। मग त्यात महावितरण असेल किंवा इतर गव्हर्नमेंटची कोणतीही प्राधिकरण असतील, सार्वजनिक बांधकाम विभागापासून इतर अथॉरिटीपर्यंत त्यांनी किमान सूचना या कार्यालयाला दिली पाहिजे आणि त्यांनी जे डेव्हलपमेंटचं वर्क हाती घेत आहेत ते जर आमच्या प्लॅनिंगच्या विसंगत असेल तर आम्ही त्यांना तसं कळवतो आणि ते प्लॅनिंगप्रमाणे प्लॅनिंगला सुसंगत करणं हे त्या अथॉरिटीचं काम आहे। आता बऱ्याच वेळा आमच्या परस्पर आमच्या अपरोक्ष अशी कामं केली जातात। वास्तविक आम्ही सर्व कार्यालयांना त्या संदर्भात लेखी कळवतो आहे की अशी अनधिकृत जर कामं केली तर ती इव्हन MRTP खाली 5253 खाली म्हणजे अनधिकृत बांधकामाच्या संज्ञेखाली येतात आणि ते पाडण्यासाठी पात्र आहेत। त्याला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देता येत नाही, अशी काही स्ट्रक्चर्स येतात बऱ्याच वेळा। आम्ही त्यांना सांगत असतो, पण माझं इतर प्राधिकरणांना विनंती आहे की आमच्या परवानगीशिवाय शहराच्या हद्दीमध्ये काही करायचं असेल, इलेक्ट्रिक पोल्स टाकायचे असतील, DP बसवायचे असेल, कुठल्या रस्त्यांचं नियोजन असेल, कुठल्या इमारतीचं बांधकाम असेल, या सर्वच गोष्टी आमच्या परवानगीशिवाय इथे केल्या जाऊ नयेत, अन्यथा ते कायद्याच्या विपरीत होतं आहे।